नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण शेवची भाजी कशी बनवायची ही दाखवणार आहे. हे बघा, मी ते अर्धा पाव शेव घेतलेली आहे आणि 3 कांदे, 1 टोमॅटो, थोडंसं मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि एकदम सोप्या साध्या पद्धतीत कशी बनवायची आणि 5च मिनिटाची ही भाजी बनते. जर तुमच्याकडे भाजी बनवायला टाईम नसेल तर तुम्ही ही शेवची भाजी 5 मिनिटांमध्ये बनवून खाऊ शकता. जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, सर्वात पहिला आपण कांदे जे आहेत ते चांगले बारीक चिरून घेऊया. कांदे एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे. कांदे कापून झालेले आहेत. आता कोथिंबीर अशी बारीक चिरून घेऊया. कोथिंबीर पण आपली बारीक चिरून झालेली आहे. लगेच इथे 1 टोमॅटो घेतलाय, त्यालाही बारीक चांगला चिरून घेऊया. एकदा तरी बनवून बघा, खूप छान होते ही भाजी आणि खायला पण चांगली लागते. अर्जंटसाठी म्हणजे खूपच चांगली. जर भाजी वगैरे करायला कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीत जर बनवली ना. आपण इथे कढई आहे ती गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल घालूया. बघा, इथे 1 पळी तेल घातलेलं आहे. त्यानंतर पुन्हा अर्धा पळी तेल घातलेलं आहे. आपला पूर्ण गरम झालेला आहे. त्यामध्ये मी थोडीशी मोहरी घालते आणि थोडंसं जिरं घालते. आपल्याला काय करायचंय, यामधला हे बघा थोडासा एवढाच कांदा घ्यायचा आपल्याला यामध्ये घालायला आणि बाकीचा कांदा आहे तो आपल्याला नंतर वरून घालायचा आहे. तर आपण कांदा जो आहे चांगला फ्राय करून घेऊया तेलामध्ये. तेलात चांगला असा फ्राय करून घेऊया. आणि टोमॅटो जो आहे आपण कटिंग केलेला तो पण आपण यामध्ये घालूया. त्याला पण तेलामध्ये चांगला फ्राय करून घेऊया. आपल्याला पूर्ण कांदा नाही घालायचा, आपण थोडा कांदा आपण असा ठेवलेला आहे. 3 कांदे घेतलेले, 2 कांदे ठेवले आहेत आणि एकच कांदा आपण यात घातलेला आहे. आपलं चांगला कांदा वगैरे जो आहे टोमॅटो तो चांगला फ्राय झालेला आहे तेलामध्ये. आपण यामध्ये घालूया थोडीशी हळद घालूया. अर्ध्यापेक्षा कमी घातलेली आहे. तिखट, जर तुम्हाला जास्त तिखट भाजी पाहिजे तर तुम्ही जास्त मसाला घाला. मी इथे बघा 2 चमच मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी गरम मसाला घातलेला आहे. थोडी धण्याची पावडर घातलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतले आहे अर्धा चमच. त्याला आता मिक्स करूया. यामध्ये ही जी भाजी आहे ती आपण घालणार आहोत आणि चांगली हलवूया. मसाल्यामध्ये चांगली फ्राय करून घेऊया. आणि यामध्ये आपल्याला लगेच पाणी घेतलेलं आहे ते घालायचं आहे. यामध्ये आणखी थोडं पाणी घालूया. यामध्ये थोडं आणखी पाणी घालूया. जे तुम्हाला रस्सा हवा आहे तर थोडी जरा जास्त पाणी घाला, रस्सा नको आहे कमी पाणी घाला. तर आपल्याला 1 उकळी काढून घ्यायची आहे. झाकण ठेवलेलं आहे तर 1 उकळी काढून घेऊया. तर 1 उकळी काढून हे बघा चांगली अशी उकळ आलेली आहे भाजीला. लगेच आपण गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर हे बघा, हा कांदा जो आहे तो आपल्याला असा वरून घालायचा आहे. गॅस बंद करायचा आणि मग कांदा असा वरून घालायचा आणि त्यानंतर ही कोथिंबीर आहे ती वरून घालायची आहे. एकदा बनवून बघा,
खूप छान लागते ही भाजी। ते बघा, आता ही भाजी जी आहे ना तिला अशी चांगली हलवून घेऊया। वरून कच्चा कांदा टाकायचा आहे आपल्याला आणि कोथिंबीर घालायची आहे। ते बघा, भाजी आपण खाली उतरवलेली आहे। त्यानंतर इथे थोडी शेव जी आहे ती आपल्याला अशी हाताने चुरून अशी वरती टाकायची आहे। बघा अशी। हे बघा, आपली भाजी जी आहे ती रेडी आहे। आता आपल्याला यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा आहे। तो मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो आपण यामध्ये पिळूया। अशा प्रकारे आपली भाजी जी आहे ती रेडी आहे। आता चांगली तिला अशी मिक्स करून घेऊया। हे बघा, आपली भाजी 5 मिनिटात बनणारी भाजी रेडी आहे। जर तुम्हाला माझी शेवची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि कुठून बघताय ते मला कमेंट करून सांगा।